प्रकार करण्याच्या मनस्थिती सातारा संस्थांचा गॅझेटियरचा जे काढू म्हणले होते, काढला नाही. ते आता सविस्तर त्याच्यावरती सगळे आल्याच्या नंतर आता ठरवून. तुमच्या अनेक मागण्या होत्या, पूर्ण झाल्या दिसत नाही. गॅजेटची तपासल्या गेल्या फक्त 308 नोंदी सापडलेल्या आहेत. गुन्हेगार परत घ्यायची होती तुमची मागणी होती, ते परत घेण्यात आलेली होती. हा पण हैदराबादनुसार 308 का होण्या निघालीच ना गॅझेटियरनुसार. काही जण तर असं बोलले होते, एक जरी निघालं तर मराठा समाजापुढे आम्ही नाक घासू. ते कवा घासायचं आहे? एक का होण्या निघालं ना, मग अंमलबजावणी तर झाली ना. तर आमचं मतच एवढं आहे की अधिकाऱ्यांकडे गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून म्हणणं येतं की सरकारने आम्हाला आणखीन आदेश दिले नाही. मग काय आमच्या पोरांच्या वाटलं झाल्यावर देणार आहे का? म्हणून आता त्या विषयावरती सगळी चर्चा होऊन आपण 11 वाजता, आज 11 वाजता आता डिक्लेअर करूयात. आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय सरकार ठेपायला येत नाही. आंदोलन केलं सरकारने त्यावेळेसही आश्वासन पूर्ण करून सांगितलं होतं, पण कुठेतरी फसवण्याची भावना आहे का समाजामध्ये? शक्यतो त्यांनी गोड बोलून तसंच केलंय. फसवणं, लोकांचा विश्वासघात करणं हे वारंवार त्यांच्याकडून होते. पण इथं मराठीची लय भयानक ताकद आहे, लय ताकद आहे. आणि सरकारनं बघितली. मला वाटतं पुन्हा पुन्हा ती वेळ आमच्यावरती आता येऊ देऊ नये. पण अंतरवलीत खूप मोठं आंदोलन होणार आहे. आता जी तारीख डिक्लेअर होईल त्या तारखेला खूप मोठं अंतरवलीत आंदोलन होणार. मग सरकारला कळत. अंतरवाली नाही विषय असा आहे की तुमच्या काही दिवसापूर्वी सामर्थ्याने त्या पार्श्वभूमीवर आंदोलन होतं. चर्चा काय आता चर्चेला तर कोणीच काय करू शकत नाही. मी समाजाला कधी खोटं बोललो नाही आणि तुमच्यापासून तर कवाच लपून ठेवला नाही. प्रत्येक गोष्ट सांगतो. असा आलता, असे म्हणतात, तसं म्हणतात. उदय सामंत साहेब झाले, शिंदे साहेब झाले, अजितदादांचे मंत्री झाले आणि फडणवीस साहेबांचे सुद्धा कित्येक पण भेटतात. कित्येक जण पण भेटतात. फडणवीस साहेबांचे पण भेटतात. परंतु आता तुम्ही प्रश्नाला आंदोलन करण्याची भूमिका घेताय, त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली आमच्या अशा मागण्या होत्या, ते पूर्ण झाले नाही, पर्यंत व्यक्ती घेतली होती. हो, ते त्यांना मात्र 100% सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं या कॅबिनेटमध्ये घेऊ. घेतलंय नाही माहीत नाही, परंतु आम्हाला लढावं लागतंय. त्याशिवाय आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होत नाही आणि समाजाच्या कल्याणासाठी आम्ही कसलाही उन्हाचा पावसाचा विचार करत नाही. दादा, मुंबईतल्या आंदोलनाची मागणी मराठा आरक्षणाची होती. आता हैदराबाद गॅजेटियरचा चेअर सुद्धा काढला. आता या आंदोलनाच्या काय मागण्या असतील? जे आर काढलाय, अंमलबजावणी केली, पण ते प्रमाणपत्र द्यायचे कधी? आता आमचे ॲडमिशन आहेत, प्रमाणपत्र द्यायचे कधी? सातारा संस्थांचा गॅजेटियरचा जे आर कधी काढायचा? त्यामुळे आता सगळे चर्चा होईल आपल्या 11 वाजता. कुठल्या स्वरूपात असं अर स्वरूप सांगितल्यावर कसं जमायचं? स्वरूप सांगितलं नाही म्हणून तर मी टिकलोय. ते ते आता हे बघा, आता तर 11 वाजता तर ठरलंच. पण त्याच्याही पुढचं जवळ आल्यावर 2 दिवस ठरत आहे. पुन्हा सगळंच माहिती आहे. जवळ आल्यावर सुद्धा 2 दिवस पुन्हा सूत्र उलटे फिरतात. मुंबईतल्या आंदोलनानंतर एक हाक अशी दिली जात होती की मुंबई झाली, आता दिल्ली होऊ द्या. दिल्ली जायचं ना, पण ते दिल्लीला आरक्षणासाठी नाही. बघितलं पाहिजे ना आपण दिल्ली कशी आहे, काय आहे. त्यामुळं काय असतं, आपल्या छत्रपतींनी आटकेपार झेंडे लावलेत. आपल्याला वाटा माहीत पाहिजे. आपले राजे कुठपर्यंत लढत गेले, किती संकटातून हे सुखी समृद्ध असणारं स्वराज्य या जनतेसाठी उभा केलं. आपण बघितलं पाहिजे ना. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणापर्यंत गेले, कटकपर्यंत गेले. आपण बघितलं पाहिजे ना. जीवनात येऊन हे जीवनच छत्रपतींमुळे आहे. आपल्याकडं ऐश्वर्य, सगळ्या गाड्या घोड्या, पैसा पाणी, हे उद्योग व्यवसाय, शेत्या पित्या, जेवढं काय सुख समाधान असेल फक्त छत्रपतींमुळे आहे. त्यांच्यासाठी आपण, त्यांनी कुठं कुठं भगवा ध्वज रोवलाय आपण बघायचं नाही. म्हणून आम्हाला दिल्लीला जायचं आहे, एकदा जायचं आहे. आणि ती आता तारीख नाही डिक्लेअर, पण लय पोट्टे जाणार आहेत. मरणाचे दिल्लीत कुंकड उभं राहायला जागा नाही दिसणार तुम्हाला, इतके जाणार. नाही, आपण 11 वाजता बोलू ना. मला सगळंच आता सांगितलं, सगळा खेळ पांगा ना. मग हा बोलत ना आपण 11 वाजता. 11 वाजता सगळं क्लिअर होणार जिथल्या तिथं. कारण आमच्या सुद्धा खंत आहेत. आम्ही सुद्धा साथ दिली. आम्ही सुद्धा मराठ्यांनी मतं केलीत. राजगादी सुखाची आमच्यामुळे, येशीत तुम्ही बसलात आमच्या गरिबांमुळे. आणि त्या गरिबांच्या नरडीचा जर तुम्हाला घोट घ्यायचा असेल तर मराठ्यांची ताकद तुम्हाला एकदा दोनदा तुम्ही बघितली. ही ताकद अवघड आहे.